नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतोय. मोटिवेशनल स्पीकर आणि मार्गदर्शक मेडिकल प्रवेश प्रक्रिया जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. पालक आणि विद्यार्थी मित्र हो, गेल्या 8 वर्षापासून आम्ही तुमच्यासाठी मेडिकल प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण इत्थंभूत माहिती प्रवेश प्रक्रिया चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत साधारणपणे 3.5 ते 4 महिने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, जेणेकरून आपल्या खेड्यापाड्यातील जे विद्यार्थी आहेत, जे पालक आहेत, या विद्यार्थ्यांनी पालकांनी जे 2-3 वर्षामध्ये कष्ट घेतलेला आहे, परिश्रम केलेला आहे, त्या कष्टाला परिश्रमाला योग्य न्याय देण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची तेवढीच गरज असते. आणि म्हणूनच आपल्या या परिसरामध्ये, अकलूज परिसरामध्ये आम्ही मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गायडन्स या ठिकाणी चालू केलेलं आहे. हे आपलं 9वे वर्ष आहे. अनेक शेकडो विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, MP इत्यादी अनेक भारतातील सर्वच राज्यामध्ये MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, नर्सिंग आणि अदर सोर्सेससाठी ॲडमिशन मिळवून दिलेले आहे. पालक आणि विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत तुम्ही 10वी आणि 12वी साठी ॲडमिशन घेतली. एक फॉर्म कॉलेजमध्ये किंवा त्या संस्थेमध्ये जाऊन भरायचा आणि आपल्याला ॲडमिशन मिळत होतं. परंतु मेडिकल ॲडमिशन घेत असताना अशा एका फॉर्मवरती आपल्याला मुळीच ॲडमिशन मिळू शकत नाही. आणि या ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती कुठल्याही पेपरला, कुठल्याही TV चॅनलला किंवा इतर कुठेही आपल्याला दिसत नाही. ती फक्त ऑनलाईन आपल्याला पाहावी लागते आणि तीच आपल्याला या ठिकाणी माहिती होत नाही. आणि दररोज ॲडमिशन प्रोसेस चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत दररोज वेगवेगळे नोटिफिकेशन या ठिकाणी येत असतात आणि या दररोज नोटिफिकेशन आपल्याला समजू शकत नाही. दररोज वेगवेगळे चेंज होतात, ॲडमिशन प्रोसेसमध्ये चेंज होतात. आणि शिवाय ही एकाच अर्जाद्वारे ॲडमिशन प्रोसेस नसते, तर याच्यामध्ये या मेडिकल प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या लाईन्स आहेत. ते म्हणजे 15% ऑल इंडिया लाईन्स असेल, स्टेट लाईन्स असेल, स्टेट लाईनमध्ये वेगवेगळ्या भारतातील सर्व राज्याच्या स्टेट असतील. त्यानंतर डीमची लाईन वेगळी असते, आयुषची लाईन वेगळी असते, 15% प्रायव्हेटची लाईन वेगळी असते. अशा वेगवेगळ्या लाईन्स असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे राऊंड्स, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड, त्यानंतर मॉकअप, असे वेगवेगळे राऊंड्स असतात. ते कधी चालू होतील किंवा कुठली लाईन कधी चालू होईल, त्या लाईनचे, त्या राऊंडचे जे काही रूल्स आहेत ते कोणते असतील, रूल्ससुद्धा या ठिकाणी आपल्याला सर्व पाळावे लागतील. आपण जर ते रूल्स नाही व्यवस्थित पाळले, नाही व्यवस्थित अटेम्प्ट केले, तर आपण त्या राऊंडमधून, त्या ॲडमिशन प्रोसेसमधून सुद्धा बाहेर निघू शकते. त्याच पद्धतीनं आपला स्क्रोटिंग फॉर्म असेल, आपलं वेगवेगळे फॉर्म्स असतील, ते कशा पद्धतीनं भरायचं असेल, चॉईस फिलिंग कशा पद्धतीनं करावे, कुठल्या राऊंडला या ठिकाणी आपल्याला चॉईस फिलिंग करता येते, कुठल्या राऊंडला चॉईस फिलिंग करता येत नाही, किती मार्क्स असल्यावर कशा पद्धतीची चॉईस फिलिंग आपण करावी, रिटेशन फॉर्म कधी भरावा, कधी भरू नये, ह्या अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये की जेणेकरून आपला खेड्यापाड्यातील विद्यार्थी पालक इथे चुकतात आणि या ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर निघतात, किंबहुना त्यांच्या ज्या मार्क्सप्रमाणे आपल्याला कॉलेज मिळू शकत नाही. आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी चालू वर्षाची नीट परीक्षा आहे ती 5 मे रोजी होत आहे. ही परीक्षा नीटची झाल्यानंतर निकालापूर्वी, नीट परीक्षा निकाल लागण्यापूर्वी एक या ठिकाणी सेमिनार आपण आयोजित अकलूजमध्ये करत असतो. आणि नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 2 ते 3 सेमिनार आपले होतात. शिवाय व्हॉट्सअप ग्रुपद्वारे दररोज या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. मेसेजद्वारे किंवा इतर व्हॉइस मेसेजद्वारे सुद्धा आपल्याला माहिती दिली जाते. संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवली जाते की जेणेकरून कोणीही या ठिकाणी या ॲडमिशन प्रोसेसपासून वंचित राहणार नाही. पूर्णपणे आपल्याला भारतातील सर्व राज्यामध्ये जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्या सर्व ॲडमिशन प्रोसेसविषयीची बारीक सारीक सर्व माहिती, बारकावे तुमच्यासमोर मांडले जातात. कसल्याही पद्धतीची कुठलीही तुमची फसवणूक कुठेही होऊ शकत नाही. तुम्हाला कमी स्कोर असेल, फक्त तुम्ही नीट क्वालिफाय असाल आणि तुम्हाला ॲडमिशन चालू वर्षी घ्यायचं असेल, तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी ॲडमिशन तुम्हाला घेऊन देऊ शकतो. तुमची तशी तयारी पाहिजे आणि तेही लो स्कोर
आणि लो बजेटमध्ये, कमी पैशामध्ये पैसे तुम्हाला कधीही कुठेही तुम्हाला एकदम रक्कम द्यायची नाही. कॉलेजवरच या ठिकाणी DD काढायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आमच्या जय विजय अकॅडमी आणि करिअर गायडन्सला जॉईन व्हावं लागेल. तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना माझी विनंती आहे की आपण पटकन या ठिकाणी जॉईन व्हा. आजचा जो व्हिडिओ आहे तो जनरलमध्ये या ठिकाणी मी तुमच्यासमोर शेअर करत आहे. यानंतरचा उद्याचा जो जी तुम्हाला तुमच्यासमोर मी येणार आहे ते तुम्ही विद्यार्थ्यांनी पालकांनी 5 मेला परीक्षेला जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची आहे याविषयीचा व्हिडिओ तुमच्यासमोर या ठिकाणी मी सादर करेन. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.